हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण मोदकाचा नवीन प्रकार बघणार आहोत. त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे नारळ, कारण आज आपण बघणार आहोत नारळाचा मोदक. तर इथे मी ओलं नारळ घेतलेला आहे, खवून घेतलेला आहे आणि हे आपण 1 कप घेतलेला आहे. त्यासाठी 3 टेबलस्पून साखर, 2 टेबलस्पून मिल्क पावडर आणि 1 टीस्पून आपण इथे वेलदोडा पूड घेतलेली आहे. अगदी कमी साहित्यामध्ये घरातल्या साहित्यामध्ये हे मोदक छान तयार होतात. तर आपण कढई तापायला ठेवलेली आहे. यामध्ये टाकणार आहोत खवलेलं नारळ आणि ह्याला आपण थोडंसं परतवून घेणार आहोत. याचं जे मॉइश्चर असतं हे जाण्यापुरतं आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. छान याला एकसारखं आपल्याला हलवत परतवायचं आहे आणि ही पूर्ण जी प्रक्रिया आहे ही आपल्याला अगदी मंद आचेवर करायची आहे, जेणेकरून आपलं जे नारळ आहे ते अगदी करपणार नाही. थोडंसं अबोलीसर गुलाबीसर रंग येऊपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत साखर आणि साखरही आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता बऱ्याचदा काय होतं, साखर जर आपण पूर्ण वापरली तर ती अशी मध्ये कचरट लागते किंवा तिची मध्ये अशी थोडीशी ती खाताना थोडंसं तिचं जाणवतं की याच्यात आपण सबंध साखर टाकलेली आहे. तर त्याकरता आपण यामध्ये टाकलेलं आहे दूध आपण इथे 2 टेबलस्पून दूध घेतलेलं होतं आणि ते टाकलेलं आहे. जर तुम्हाला दूध टाकायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे पाणी देखील वापरू शकतात. आणि आपल्याला हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. साखर सगळी छान विरघळवली की हे एकत्र झालं की आपण यामध्ये टाकणार आहोत मिल्क पावडर. 2 टेबलस्पून मिल्क पावडर आपण इथे घेतलेली आहे. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची नसेल तर नाही टाकली तरी चालेल, पण याने छान खव्यासारखी चव येते म्हणून आपण ती टाकलेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकलेली आहे वेलदोडा पूड आणि आता आपण हे सगळं छान अगदी मंद आचेवर एकत्र करून घेणार आहोत. तोपर्यंत आपल्याला याला हलवायचं आहे जोपर्यंत याचा छान असा गोळा तयार होत नाही. व्यवस्थित याचा गोळा तयार होतोय तोपर्यंत आपण याला छान परतवून घेणार आहोत म्हणजे मिक्स करून घेणार आहोत. आणि खूप घट्ट गोळाही व्हायला नको, नाहीतर नंतर हे अगदी कडक होतात. तर साधारण कसं ओळखायचं, त्याचं एक हे कढईला सोडायला लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे थोडंसं याचा गोळा करून बघू शकतात. छान असा ओलसर याचा गोळा तयार झाला की हे झालं आहे. त्यानंतर ही एक पद्धत आहे. चमचा आपला यामध्ये उभा ठेवला की तो हलकासा कलायला लागला की समजायचं आपला गोळा तयार झाला आहे. चमचा एकदम पडायला पण नको आणि त्याच्यात घट्ट उभा राहायला पण नको. खूप घट्ट उभं राहिला तर मिश्रण नंतर कडक होतं. आता हे मिश्रण मी काढून घेतलं होतं तयार झालं म्हणून आणि याला गार करून घेतलेलं आहे. तर हे आपण छान असं एकत्र करून घेतलं आहे आणि आता साच्यामध्ये आपल्याला याला भरायचं आहे. तर साच्यामध्ये भरताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवं ते यामध्ये टाकू शकतात. याला आपण थोडंसं तुपाचं बोट लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मी पिस्ता आणि बदामाचे काप ठेवणार आहे सजवण्यासाठी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये गुलाबाची पाकळी टाकू शकतात, गुलकंद टाकू शकतात किंवा तुम्हाला हवं असेल तर आवडते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये वापरू शकतात. तर आता या पद्धतीने तुम्ही बघू शकाल एक भाग मी भरून घेतलेला आहे, तसाच आपण हा दुसरा भाग देखील भरून घेऊयात. मोल्ड असल्याने बनवायला अगदी सोपे जातात आणि पटकन बनतात. तर या पद्धतीने आपण दोन्ही बाजू भरून घेतलेल्या आहेत. याला आपण आता पॅक करून खालच्या बाजूने देखील असंच घट्ट भरून घेणार आहोत, व्यवस्थित दाबून. हे बघा, इथे व्यवस्थित आतमध्ये दाबलं की ते छान भरलं जातं. तर या पद्धतीने मी हा मोदक असा छान तयार करून घेते आणि असं दाबलं याला व्यवस्थित. झालंय. आता आपण हे काढून घेऊया. तुम्ही इथे बघू शकाल मोदक आपला अगदी छान एकसारखा मस्त निघालेला आहे आणि आपला मोदक इथे तयार आहे. तर आपण हा एका प्लेटवर ठेवून घेऊया आणि याच पद्धतीने मी पुढचे मोदक देखील बनवून घेते. तोपर्यंत तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर दुसराही मोदक या पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचा आहे. आपण हे जे मिश्रण घेतलेलं आहे यामध्ये साधारण मध्यम आकाराचे 11 मोदक छान तयार होतात. तुमचा मोल्डचा आकार केवढा आहे त्यावर मोदकांची संख्या ठरते, पण हा जो मध्यम आकाराचा मोल्ड आहे यामध्ये 11 मोदक सहज तयार होतात. जर छोटा मोल्ड असेल तर अजून मोदक तयार होतील, किंवा मोठा जर घेतला तर कमी जास्त होतील. हे पूर्णपणे मोल्डच्या आकारावर आहे. पण एका कपामध्ये साधारण 11 मोदक तयार होतात. तर इथे तुम्ही बघू शकतात आपला हा दुसरा मोदकही तयार झालेला आहे, छान अगदी मस्त असा हा. आणि हाही मी इथे ठेवते. याच पद्धतीने सगळे मोदक मी इथे बनवून घेते. असेच आपण अजून वेगवेगळ्या मोदकांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत, तर तुम्ही ते नक्की बघा. आणि आधीच्या व्हिडिओची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, तेही बघितलं नसेल तर नक्की बघाल. इथे आपले हे मोदक तयार झालेले आहेत. आता याला मी थोडंसं सजवण्यासाठी अजून वरून गुलाबाची पाकळी लावणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यावर केशर दुधात थोडंसं भिजत घाला आणि त्या केशर काडी यावर लावली तरी देखील चालेल. ह्या पद्धतीने आता आपले हे छान मोदक सगळे अगदी मऊ, सहज तुटणारे, तोंडात टाकताच विरघळणारे आणि 8 ते 10 दिवस टिकणारे असे हे छान मऊ मऊ नारळाचे मोदक तयार आहेत. तुम्ही देखील करून बघा. कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत नमस्ते.